गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अकोला एनएचएम जो निकाल लागलेला आहे विविध पदाचा, यामध्ये एएनएम, जेएनएम आणि एमपीडब्ल्यू यांचा अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। तसेच जे विद्यार्थी तयारी करतायत एएनएम, जेएनएम, एमपीडब्ल्यू करिता, यांना नेमका अंदाज येऊन जाईल तुमचा कट ऑफ किती लागू शकतो। येणारे जे जाहिराती आहेत, नागपूर महानगरपालिकेची जाहिरात निघालेली आहे, त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। त्या अगोदर अकॅडमीमध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहेत, नवीन बॅच सर्व विषयाचं बेसिक पासून क्लासेस सुरू झालेले आहेत। यामध्ये एएनएम, जेएनएम बॅच आहे, तांत्रिक विषयासहित तुम्हाला अवेलेबल असणार आहे। यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका, विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत। टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत। डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहे ते आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे। फक्त 3000 रुपयामध्ये 1 इयर व्हॅलिडिटी मिळणार आहे। त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक बॅच, जे आरोग्य विभाग असेल किंवा नगर परिषदेमध्ये ज्या जागा निघतात आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षक, याकरिता सेम वैशिष्ट्य आहे। तांत्रिक विषयासहित ही बॅच पण तुम्हाला अवेलेबल असणार आहे। 3000 रुपयामध्ये 1 इयर व्हॅलिडिटी। याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। ओके, आपला जास्त वेळ न घेता आपण जी महत्वाची अपडेट आलेली आहे, न्यू अपडेट, त्याविषयी बघणार आहोत। यामध्ये त्यांनी अकोला महानगरपालिका, अकोला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत जीएनएम, जनरल नर्स, मिडवाईफ, नागरी आरोग्य केंद्र, 15 वित्त आयोग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, त्यानंतर या पदाची अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात आली असून सदर यादीमधील फक्त निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांनी दिनांक 15/1/2025 रोजी 12 ते 2 या कार्यालयीन वेळेत मूळ कागदपत्रे पडताळणी करिता राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, अकोला महानगरपालिका, अकोला मुख्य ऑफिसच्या बाजूला चिवचिव बाजार रोड, अकोला येथे उपस्थित राहावे। यामध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे बघू आपण। वेटिंग लिस्टचं पण बघणार आहोत। मेरिट लिस्ट लागलेली आहे अकोला म्युनिसिपल कॉर्पोरेशन, अकोला जीएनएम मेरिट लिस्ट, ईडब्ल्यूएस पोस्ट 2 होत्या। यामध्ये पूजा देशमुख, रवीना वालके सिलेक्टेड आहेत आणि वेटिंग मध्ये अर्पिता चिळपे, त्यानंतर राकेश वर्मा आहेत, मोहम्मद हुसेन, शुभांगी खरे आणि अजय गाडगे, ओके, यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे। त्यानंतर पुढचं आपण बघणार आहोत, एससीबीसी पोस्ट 2 होत्या। याकरिता श्रेया ठाकरे यांचं सिलेक्शन झालेलं आहे, सिलेक्ट लिस्ट मध्ये नाव आहे। त्यानंतर पुढे वेटिंग मध्ये कोणती पोस्ट आहे, एसटी करिता 2 जागा होत्या, विशाल सोनवणे आणि किरण माधवी यांचं सिलेक्शन झालेलं आहे। 50 आणि 35 मार्क आहे टोटल 100 पैकी। जयश्री हजारे, रुपाली आणि वैभव झायटे यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे। खूप कमी कट ऑफ लागलेला आहे जेएनएम पदाचा, ठीक आहे। त्यानंतर पूर्ण लिस्ट जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण टाकणार आहोत, तुम्हाला तिथनं डाउनलोड करता येणार आहे। विजय करिता अजय शिंदे आहेत, 44.8 100 पैकी मार्क आहेत। त्यानंतर किरण राठोड वेटिंगला आहेत, अंकित पवार ओके वेटिंग मध्ये आहेत, त्यांचं पण ज्यांनी सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी जर जॉईन केलं नाही तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे निराश वगैरे व्हायचं नाही। किंवा ज्या जाहिराती आहेत त्याकरिता ओपनची एक पोस्ट होती, यामध्ये दीपिका शिरसाट यांचं सिलेक्शन झालेले 60.25 मार्क आहेत। त्यानंतर सुहासिनी शितोळे यांचं वेटिंगला आहे, 55.60 मार्क आहे त्या मॅडमला। त्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण, कॅटेगरी ओपनचं झालेलं आहे, ओके। बाकी डिटेल मध्ये आपण जे लिस्ट आहे, अजून कोणाचं आहे यामध्ये पूर्ण वेटिंग दाखवलेलं आहे। बऱ्याच लोकांचं ओबीसी मध्ये बघा, ऐश्वर्या अस्वर आहेत 34 मार्क। त्यानंतर एससी करिता एक पोस्ट होती जीएनएम मेरिट लिस्ट मध्ये, दीपिका शिरसाट यांचं सिलेक्शन झालेलं आहे। बाकी अर्चना वानखेडे वेटिंग लिस्टला आहेत, प्रीती इंगळे आहेत वेटिंग लिस्टला। त्यानंतर पुढे एक सर्व कॅटेगरीचा आपण बघत आहोत, चेक करत आहोत कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे, कोण वेटिंग लिस्टला आहे तर, ओके। बाकी जे दिलेलं आहे एससी कॅटेगरीमध्ये डिटेल जे उमेदवारांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना मार्क वगैरे किती पडलेले आहेत त्यांचं नावासहित दिलेलं आहे, ओके। त्यानंतर
जी पोस्ट आहे ओबीसी करिता 2 पोस्ट होत्या. यामध्ये फर्स्ट कॅन्डिडेट आहेत संतोष बावस्कर, अक्षय महाले 46 मार्क आहेत आणि 47 दोघांचं अजून एकूण 3 आहेत. त्यामध्ये पवन शिंदे 45.86 सिलेक्टेड आहेत. त्यानंतर प्रसाद हिरास, महादेव गलत, लोकेश यांचा वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे बघूया आपण एसटी करिता एक जागा होती. यामध्ये शिल्पा धाबेराव यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 46 मार्क आहेत मॅडमला. ओके, अभिनंदन अकॅडमी मार्फत. ज्यांचं सिलेक्शन थोड्याफार मार्कांनी राहिला असेल त्यांच्याकरिता खुशखबर आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं हमखास सिलेक्शन होणार आहे. एएनएम जेएनएमच्या ज्या जागा निघालेल्या आहेत नागपूर महानगरपालिका, अजून नगर परिषदेची जाहिरात येणाऱ्या स्वच्छता निरीक्षकचे पद आहेत. त्यामध्ये विविध महानगरपालिकेच्या पण ज्या जाहिराती आहेत त्यामध्ये या सर्व पदांचा समावेश असणार आहे. एमपीडब्ल्यू, एएनएम, जेएनएम, ओके, आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर. त्यामुळे निराश वगैरे व्हायचं नाही. परत अभ्यासाला नव्याने सुरुवात करायची आहे. परत अंगणवाडी सुपरवायझर बॅच, फास्टॅग रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे. कमी कालावधी राहिलेला यांचा 102 पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. याकरिता यामध्ये तुम्हाला आयसीडीएस संगणक विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार आहेत. फक्त 888 रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. ओके, हे पूर्ण कटऑफ आपण यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. खूप कमी कटऑफ लागतो. 100 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 40-45 मार्क पडले त्यांचं आमका सिलेक्शन झालेलं आहे. त्याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस स्टार्ट झालेले आहे. संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला तज्ञ फॅकल्टी आहे त्यांच्या मार्फत दिलं जाणार आहे. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या सर्व बॅचेस असणार आहेत. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. तसं जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.